सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक मेला एक ट्रिपल मर्डरचा हत्या झाला होता. त्याच्यामध्ये आरोपी पप्पू मस्के ह्यांनी त्यांचं वहिनी आणि त्यांचं 2 मुलं 15 वर्ष आणि 17 वर्ष असं मर्डर करून हत्या करून त्यांनी फरार झाले होते. तसंच आम्ही एफ-आय-आर दाखल करून टोटल 6 आरोपी होते आणि मुख्य आरोपी ह्यांना आम्ही ट्रेस करायला पूर्ण 3 टीम आम्ही लावले होते. खास करून एक मोबाईल ट्रॅकिंगसाठी, एक व्हेकल ट्रॅकिंगसाठी आणि त्यांचं अजून काही बातमीदार असतील असं तिन्ही टीम तैनात केले होते. बाकी जे 5 आरोपी होते त्यांनी ह्याचं गुन्ह्यामध्ये ह्यांना मदत केली होते पळून नेण्यासाठी. त्यांना 2 तारखेला सगळ्यांना अटक करून त्यांचं कारवाई केले होते. त्यांचं इंट्रोगेशनमध्ये हे समोर आलं की त्यांनी बाहेर राज्यात काही त्यांचा मित्र आहे तिथं गेले असं संभावना दिसत होते. त्यासाठीच हे पहिले जे टीम आहे त्यांनी जे फास्टॅग जे नॅशनल हायवेचं डेटा आहे त्यांना संपर्क करून काही टेक्निकल अनालिसिस करून आम्हाला त्यांचं गाडी पहिले लातूरमध्ये ट्रेस झाला. नंतर आम्हाला हैदराबादमध्ये ट्रेस झाला. तसेच आम्ही ट्रॅक करत गेल्यानंतर विजयवाडा आणि लास्ट लोकेशन आम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये भेटले होतं. नंतर आम्ही 15 मोबाईल फोन्स आम्ही अनालिसिस केले सायबर टीमनी आणि सोलापूर तालुका टीमनी. तसंच एल-सी-बी टीम पण हे जे ग्राउंडमध्ये माहिती जे पाहिजे होतं त्यांनी पण टीमला एक पूर्ण टीमवर्क चालू होतं. लास्ट आम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये एक लोकेशन भेटलं आणि गाडीचं पण आम्हाला फास्टॅगमध्ये ते लोकेट झालं. तिथं बरेचदा असं एक जिल्हा आहे तिथं एकदम बांगलादेशच्या बॉर्डरमध्ये जिल्हा आहे आणि त्याचं प्लॅनिंग होतं की तिथून बॉर्डर क्रॉस करून वेस्ट बेंगॉल पासून बांगलादेशला जायला त्यांचं प्लॅनिंग झालं होतं. एक एजंट होता त्याचं नंतर आम्ही माहिती काढल्यानंतर बस आरोपीचं लास्ट लोकेशन वेस्ट बेंगॉलमध्ये बरसिरहट जिल्ह्यामध्ये भेटलं होतं. तिथं आम्ही एस-पी आणि डी-वाय-एस-पी पांडेंना कॉन्टॅक्ट करून तिथं लोकल मदत घेऊन एक एजंट होता त्यांना ट्रॅक केल्यानंतर ते गाडी आणि ते आरोपी एक महिलाच्या घरी सापडला. तसंच आमचं टीम तिथं रवाना होऊन लोकल पोलिसांचं मदत घेऊन आज त्यांना इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्या इंट्रोगेशनमध्ये हेच समोर येते की ह्यांचा जमिनीचा वाद होता. जे जमीन 3 भाऊ सोबत राहत होते. 3 घर आहे त्यांचं आणि आजूबाजूलाच शेती आहे. 8 एकर शेती आहे. ते वाटणी न झाल्यामुळे हे यांचा नेहमी भांडण होत होतं. हे भांडणातून आणि काही त्यांनी लोन घेतले होते. ह्याचा राग ठेवून हे आरोपींनी त्यांना हत्या केले होते आणि हे जे त्यांचं मित्र होते ते मुंबईमध्ये यांचं एजंट मित्र झाला होता आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आता त्यांचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर आम्हाला समोर आलं की ह्यांना पळवून नेण्यासाठी मदत केली होती आणि त्यांचं बांगलादेशमध्ये जायचं एक प्लॅनिंग होतं. आमचं पूर्ण टीम सोलापूर तालुका पोलीस स्टेशन राहुल देशपांडे त्यांचं टीम पी-एस-आय घोळकर आणि सायबर टीम, एल-सी-बी टीम आणि त्यांचं पूर्ण सुपरविजन एस-टी-पी-ओ संकेत देवळेकर सोलापूर तालुका ह्यांनी करत होते आणि चांगलं यश ह्याच्यामध्ये भेटलेले आहे. धन्यवाद.